हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि तसंच ह्या व्हिडिओला खूप विलंब झाल्याबद्दल आम्ही माफीही मागतो तुमची. पण काय झालं, व्हिडिओ एडिट करून तयार होता, पण व्हॉइस ओव्हर द्यायला काही जमतच नव्हतं. आणि त्याचं कारण म्हणजे आमच्या मागच्याच दारी लग्न होतं आणि 2-3 दिवस हे डीजेवर नुसते काय म्हणतात धमाल आणि इतका आवाज की घरात आम्हाला एकमेकांचं बोलणं ऐकू यायचं नाही. त्याच्यामुळे मग ते व्हॉइस ओव्हर देणं वगैरे सगळंच लांबलं. तर हरकत नाही, आता प्रत्येकाचा कार्यक्रम असतो शेवटी. तर असो. आता इथे बघा आमचा पक्ष्यांचा खाऊ आलेला आहे. इथे फ्रेश फूड, ताजं ताजं काकड्या, टोमॅटो. यावेळेस जरा मोठाच लॉट आलेला आहे त्याच्यामुळे. आणि आता इथे आणि तो कसं आहे, व्यवस्थित साठवणं पण गरजेचं असतं. नाहीतर मग असं बंद प्लास्टिकच्या पिशवीत वगैरे तो हळूहळू मग सडायला लागतो. आणि पक्ष्यांना असं सडलेलं कुजलेलं अन्न दिलं की ते आजारी पडू शकतात. तर आता इथे उन्हाळा फार आहे त्याच्यामुळे आता ह्या काकड्या वगैरे, टोमॅटो हे थोडेसे पाणीदार फळं म्हणता येईल. तर त्याच्यातून त्यांना कसं हायड्रेशन पण चांगलं होतं आणि विटामिन्सही मिळतात. आणि त्याच्यामुळे ते उत्साही असतात आणि खूप आवडतात त्यांना. हे अगदी आवडीने खातात. आता मी पुढे तुम्हाला दाखवतेच ते किती अदाशीसारखे खातात आमचे जे छोटे हंसुले जे आहेत ना. तर कापू पण देत नाही, त्याच्या आतच ते त्याच्यावर झडप घालतात. आता हे टमाटे, काकड्या हे माणसांचं खाद्य. तुम्ही कुशल पक्ष्यांना देतात ते ते कसं काय योग्य वाटतं काही? बरोबर आहे. आपले व्ह्युअर्स नक्कीच आता बघतायत. तर पण आता आपण दाखवतोय. आता ह्या काकड्या बघ, जरा अतिच वाढलेल्या आहेत आणि कडवट असतात कधी कधी. मग असा माल बाजारात ग्राहक विकत घेत नाहीत, मग तो तसाच पडून राहतो किंवा शेतकऱ्याला होतो तिथेच सोडून जावं लागतं. अशा वेळेला ते आपल्याला एक माफक दरात देऊन टाकतात. पैसे म्हणजे शेतकऱ्यांना मिळतात, हा, एक दोन पैशाचं त्यांनाही एक लाभ होतो लाभ होतो. आणि ते आपलेही पक्षी खुश. तर आता बघूच शकताय किती खुश आहेत. पाहिले काय आपले हंसुले किती आवडीने खात आहेत. तर मंडळी, आमचे हंसुले आता इतके म्हणजे आई वडील कोणते आणि मुलं कोणते, 2 महिन्यात इतके मोठे झाले. हा, 2 महिन्याचे 2 झाले. महिन्याचे लहान बाळ अंथरुणात दिसत सुद्धा नाही. हो. हां. तर आता मंडळी, आज मी तसं वेळ मिळाला की कधीतरी मी असं देवघराचं डीप क्लिनिंग करून घेत असते. रोज तर नाही शक्य होत, आपल्याला तेवढा वेळ नसतो. पण मग ज्या दिवशी थोडंसं निवांत वेळ मिळाला की मग सगळ्या देवघरातल्या मूर्त्या, फोटो काढून ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. आणि देव पण मी थोडेसे असे काळपट झाले असं वाटलं तर मग लिंबू आणि मीठ लावून घासून घेते आणि 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून त्यांनाही एका मऊ कपड्याने पुसून घेतलं. आणि हे सगळं झाल्यावर फुलांची आरास करण्याचं काम मात्र वनश्रीच्या डॅडींकडे असतं. ते छान रंगसंगती करतात, त्याच्यामुळे मी फुलं त्यांनाच रचायला लावत असते. तर बघा कसं दिसतंय देवघर, प्रसन्न वाटतंय का नाही? आणि हा आपला एक घराचा असा कोपरा असतो की हा प्रसन्न फ्रेश असला की सगळं घर प्रसन्न राहतं आणि तिथून एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. बरोबर आहे ना? बरोबर. देवघर क्लीन ठेवल्याने पॉझिटिव्ह ऊर्जा, एनर्जी वाढते, मन शांत राहतं, घरात प्रसन्न वातावरण तयार होतं. ही एक थेरपीच आहे. थेरपीच आहे हो, एक हो. प्रकारे. आता बघा मंडळी, देवपूजा वगैरे झाली आहे आणि इथे 10-10:30 वाजले असतील, पण किती प्रखर ऊन पडलंय बघा. या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे असं दिसतंय. आता इथे बघा आमचे पक्ष्यांसाठी पाणी पण जास्त लागतंय सध्या, त्याच्यामुळे एक टाकीच भरून ठेवावी लागते. तर मंडळी, आता आपला सगळ्यांचा आवडता सीझन सुरू झाला आहे, तो म्हणजे आंब्यांचा. पण आंबे कधी उतरवायचे आणि केमिकल न वापरता नॅचरली कसे पिकवायचे, हे आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. आंबे तोडण्याची योग्य वेळ ओळखणं पण खूप महत्त्वाचं असतं. आंब्यांचा रंग थोडा बदलायला लागतो, आकार पूर्ण झालेला असतो, देठाजवळ थोडी पिवळसर छटा आलेली दिसते. मग अशा वेळेला समजून घ्यायचं की आता आंबे उतरवणं ची वेळ जवळ आली आहे. आणि ते 1-2 आंबे खाली गळतात पण. म्हणजे आंबा, त्याला म्हणतात आंबा पाडाला आला. मग ती म्हणजे योग्य वेळ एकदम असते. परफेक्ट हे त्याचं ते लक्षण आहे. आणि जर खूप कच्चे तोडले तर मग ते फारसे चव देत नाही. आणि आता आम्ही आंबे कसे उतरवतो ते आपण बघूया.
आता हे आम्ही एक असं घरगुतीच जुगाड केलेलं आहे आंबे उतरवण्यासाठी. तर आता बरेच ऑनलाईन हे फ्रूट प्लकर मिळतात, पण आमचं हे पारंपरिक आहे बघा. आता हे असं त्रिकोणी आम्ही एक शेप तयार करून घेतला आहे लोखंडी या अँगलचा, आणि त्याला खाली पिशवी बांधलेली आहे आणि त्याच्यात मस्त आंबे तोडता येतात. अगदी उंचावरचे लांब टोकर त्याला बांधून घेतलेलं आहे. तर आता ही पिशवी पण बरीच जुनी झाली आहे बरं का मंडळी, बदलावी लागेल जरा, तिच्याकडे तुम्ही इग्नोर करा. आणि आंबे तोडताना शक्यतोवर 1.5-2 इंच त्याचा देठ तसाच ठेवला पाहिजे, ही काळजी घ्या. आणि आंबे खाली नको पडायला, खाली पडले की मग ते त्यांना वाया जातात, जखम होते, डॅमेज वाया- होतात ते, हो. आणि नंतर ते पिकायलाही घातले तरी ते खराब होतात मग. सडून जातात. हां, तर आता अशा पद्धतीने पप्पा इथे आंबे उतरवून घेत आहेत. हे बघा मस्त आहे आंब्यांचा आकार पण मोठा आहे तसा, आणि त्यांच्यावर असे व्हाईट डॉट्स आलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आता त्यांची वाढ पूर्ण झालेली आहे. आणि यावर्षी उन्हाळा जास्त असल्यामुळे तर लवकरच पाडायला आले असं मला वाटतंय. आंब्यांचा आता पहिला टप्पा आमचा आज काढून झाला आहे. आता आई इथे सॉर्टिंग करून घेते, थोडेसे जे खराब वाटतील ते बाजूला करून घेते आहे. वरून आपल्याला छोट्या दिसतात पण आहेत मोठ्या, ते जड आहेत. तिथं काढतात तर इकडे वास येतो त्यांचा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आंबे पिकवणे. आता आम्ही आंबे पिकवताना कुठलंच केमिकल वापरत नाही. हे जे तांदळाचं गवत किंवा भुसा किंवा पेपर वापरू शकतो आपण, त्यांच्यावर हे आंबे आम्ही छान रचून घेतो. असं एकमेकांवर हलके रचतो. बांबूची टोपली वापरायची, हां, म्हणजे हवेशीर रचतं ते. सगळ्या बाजूने खालून हवा पण घुसली पाहिजे त्याच्यात. हवाही मिळाली पाहिजे, पण उभंही राहिली पाहिजे. आणि साधारण उबदार ठिकाणी ठेवायचं. आणि मग त्याच्यावरून पुन्हा पेपर आणि किंवा एखादा कपडा झाकून ठेवायचा. आणि साधारण 2-5 दिवसात आहे आंबे मस्त पिकतात. आणि शेवटी नैसर्गिकरित्या पिकवलेले त्यांची टेस्ट ही वेगळीच असते. आता हे जे कार्बाईड टाकून, कॅल्शियम कार्बाईड टाकून जे आंबे पिकवलेले असतात, काहींना आहे ना ते खाल्ल्यावर असं घशात खवखव होणे, जळजळ, ॲसिडिटी हे त्रास होऊ शकतात. आता तसंच आहे बाजारातून आणलेलं टरबूजचं असतं. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये लाल रंग इंजेक्ट करतात असं म्हणतात. तर ही टेस्ट मी एक साधीशी टेस्ट करून घेते. टरबूज कापलं की एक त्याचा तुकडा असं काचेच्या ग्लासात पाणी घेऊन मी त्याच्यात थोडं हलवून बघते. जर पाणी लाल झालं तर समजून घ्यायचं की डाय वापरलं गेलेलं आहे. तर काय चालू आहे? कापते? असं तर काय कापते तू? हां, काय कापते? वॉटरमेलन? वॉटरमेलन आहे का हे? अच्छा, कापलं? वाव, मनाचं करायला मिळालं की वाव. मी तिकडे गेले तोपर्यंत बसून कापायला सुरुवात. हो का? नजर हटी दुर्घटना घटी. बॅटरी बघते. तर मंडळी आता बघू शकता इथे आमचं अंधारात काम सुरू झालेलं आहे. आणि
ते म्हणजे असं की आमचं हे जे बदकांचं तळं आहे आंघोळीचं, तर ते ऐन उन्हाळ्यात लीक झालेलं आहे. मागच्या एप्रिलमध्येच आम्ही हे बनवलं होतं, तर त्याचा कागद आता कुठेतरी त्याला लीक बसलेला आहे आणि ऐन उन्हाळ्यात त्यांना मस्त आंघोळीची खूप आवश्यकता असते. म्हणून मग आता हे युद्ध पातळीवर यात आता नवीन प्लास्टिक पेपर जो शेततळ्याचा कागद असतो तो अंथरण्याचं काम सुरू आहे इथे. तर आता हे पहिलं तळं व्यवस्थित उपसून पुसून घ्यायचं आहे आणि मग माप घेऊन त्याच्यात हे काम चालू करू आपण. हां नाही ते वास येतो त्याच्यामुळे ते साफ करावंच लागतं. मेंटेनन्स असतो. आता थोडं अजून मोठ्या प्रमाणात राहिलं असतं ना, मग आपण एखादे असं मोटर पंप लावून केलं असतं. हे छोटंसं आहे पण तरी म्हणायला पुरे खूप पाणी असतं बरं का त्याच्यात. हां चप्पल का दिवसा ऊनही खूप असतं आणि हे कामं करणं म्हणजे इतक्या उन्हात सोपं नाही आहे. म्हणून मग असं रात्री अंधारात का होईना टॉर्च लावून ते बरं वाटतंय बा, निदान काम करणं सुसह्य तरी होतंय. कुठे लीक झालं कळलं का ते? कुठे लीक झालं कळलं? ते दिसत नाही. तो लाल तुळशीचा नाही ओढणीचा हां किती वास येतो. हे बदक राजहंस मुळातच यांना गाळ चिखल आवडतो आणि मग ते तळ्यात उतरले की आजूबाजूचं गाळ उचलून ते पाण्यात टाकत असतात आणि त्याच्यामुळे ते पाणी असं खराब होऊन जातं. दर 2-3 दिवसात ते साफ करावंच लागतं, बदलावंच लागतं. हे तळं पूर्ण झालं की आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करूच. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक एक कमेंटही आम्हाला खूप ऊर्जा देऊन जातो. चला तर मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.